प्रामुख्याने मागणी अशी आहे की नवी मुंबईतील 13 रेल्वे स्टेशन आणि बामणडोंगरी, खारपोकर, तरगड हे 16 स्टेशनचे सिडकोकडून रेल्वेला हस्तांतर झाले आज बोलतायत। यापूर्वी हे 3च झाले होते हे, परंतु त्या स्टेशन बांधल्यापासून त्या स्टेशनवरती काम करणारे सफाई कामगार एकूण 323 सफाई कामगार आहेत। ह्या कामगारांचा विचार केला नाही। सिडकोची कालची भूमिका स्पष्ट आहे की बामणडोंगरी, खारकोपर, तरगड या स्टेशनवर 49 कामगार काम करतायत, तुम्हाला घ्यावंच लागतील। असं असताना देखील हे कुठल्याही कामगाराचा विचार न करता हे सांगतात की प्रवाशांची तिथं सोय होत नाहीये। मग तुम्ही ह्या 323 सफाई कामगारांना बेरोजगार करून तुम्ही हे नवी मुंबईच्या रेल्वे स्टेशनचा विकास करणार आहे का? हा पहिला मुख्य मुद्दा आहे। ह्या सफाई कामगाराला हस्तांतरामध्ये कामगाराला कुठेही गणलं गेलेलं नाही। सिडकोची भूमिका जरी कामगाराच्या बाजूने असली, लेखी असली, तरी पण इथं सेंट्रल रेल्वेने मध्य रेल्वेने त्यांना दाद दिली पाहिजे आणि तशी भूमिका या कामगाराला कामावर घेतली पाहिजे। हा कामगाराचा कुठलाही विचार केला गेलेला नाही। अक्षरशः तुम्ही रस्त्यावाले म्हणलं त्यांचं कुटुंब तरी चालेल, ही भूमिका यांची आणि हे आम्हाला पटणारी आहे। बारणे साहेब मला बोलत होते की तुम्ही किती करोड तिथं किती लोक प्रवास करतात, हे बघा ते राडा समजा जाईल, पण आम्ही आमच्या हक्कासाठी ओरडतोय, त्यांच्यासाठी बनतोय। मी त्यांना बोललो सिडकोची कालची भूमिका लेखी पत्राद्वारे 49 कामगार त्या 3 स्टेशनवर घ्यायची, तर तुम्ही सिडको मध्य रेल्वेची भूमिका लेखी आहे की आम्ही त्यांना कामावर घेणारच नाही, ही त्यांची भूमिका आहे। मी त्यांना ते समजून सांगत होतो की साहेब तुम्ही नवी मुंबई रेल्वे स्टेशनचा विकास करायला घेतलाय, पण ही तुम्ही 323 सफाई कामगार स्टेशन बांधल्यापासून काम करतायत, त्यांच्या कुटुंबाचा बेरोजगार आज ते झालेले आहेत। ह्याला कोण जबाबदार आहे? हे त्यांनी जबाबदारी घ्यायला त्यांना कामावर घ्यावं, ही मागणी आमची वारंवार आहे। रेल्वे स्टेशनला 323 सफाई कामगार आहेत आणि आम्ही गेल्या 6 महिन्यापासून 7 महिन्यापासून सिडकोला पत्र व्यवहार करतोय की तुम्ही हस्तांतर करत असताना ह्या कामगाराचा पहिला विचार करा। हे कामगार बेरोजगार होणार नाहीत, कायदेशीरदृष्ट्या 240 दिवस झाल्यावर कामावून काढता येत नाही। असं असताना सुद्धा यापूर्वी सिडकोने नवी मुंबई महापालिकेला एरिया हस्तांतर करताना हजारो कामगार हस्तांतर केले, पनवेल महापालिकेला हजारो कामगार हस्तांतर केले आणि इथेही नवी मुंबईचे रेल्वे स्टेशन हस्तांतर करताना सिडकोची भूमिकाही तीच आहे। आणि मध्य रेल्वे ते कुठल्या स्टेशनला किती कामगार आहे लिहून देते सिडको, तरी मध्य रेल्वे ह्याला सिडकोला स्पष्टपणे सांगते आम्ही या कामगाराला घेणार नाही।